बंटी इथं राहता का रे तुम्ही? चॉकलेट बिकलेट खात नको रे जाऊ. खूपच गरीब आहे ही. हिच्या नादी लागून फायदा नाही. हिच्याकडून काहीच पैसे मिळणार नाही. काही उपयोग नाही हिचा. उपयोग कसा नाही, ही जामकरकडे काम करते, त्या साकीची सेवा करते. साकेतला मारण्यासाठी हिचा उपयोग नक्कीच होऊ शकतो. दार तुटले, जरा दगड लावावं लागतो. आत या की. हो नको, उशीर बी लय झालाय. असं रात्री बेरात्री परक्या बाईच्या घरी जाणं बरोबर नाही वाटत. उगाच गावात कोणाला कळलं तर संशयाला वार नको. बाळा, हे तू हे 100 रुपये ठेव आणि ह्याच्या अजिबात चॉकलेट खायचं नाही. हा, नाहीतर ह्या वयामध्ये ते म्हाताऱ्या माणसासारखं तोंड बोलायचं. काय येतो मी. हे बंटी, आईला अजिबात त्रास द्यायचा नाही. हो. चला येतो मी. शुभरात्री. देवाई, काय चाललंय रे आयुष्यात? 4 पैशासाठी अशा भल्या माणसाला नादी लावायचं पाप घेते मी तरी काय करू र? बघतोयच ना मग परिस्थिती माझी. पोरासाठी करावं लागतंय. लवकर यांच्या बायकोच्या डोक्यात ते संशयाचं खूळ जाऊ दे. मला माझं पैसे मिळू दे, म्हणजे मी मोकळी आणि ह्यांना अडकवायचं पाप बी नाही लागणार. परत कुठला उद्योग तर करत नसतील ना? आज काय लाडीची जेवायला वाडा बरं लवकर. लय भूक लागली. आलो हातपाय तोंडून. एवढा उशीर का झाला असेल यांना घरी यायला? त्या शालिनीकडे तर गेले नसतील. तिलाच विचारते. लाडीजी आवाज चला ना, भूक लागली. ऐक, वाडा लवकर. काय हो, आज पण दुकानावर लय काम होतं का? हा म्हणजे ऐक, हा काम नेहमीसारखेच होते. जरा लोड होता, काम संपून निघालो तर ती बाई आली दुकानाच्या इथं. कुठली बाई? ती देवळात नाही का पाय मुरगाळ होता बघा तिचा. ती काय नाव बरं तिचं? शालिनी तिचं नाव. ती आली तिच्या पोराच्या पाठीमागं पळत पळत. काय म्हणली? लय पोराला मारत होती. मारत मारत दुकानापर्यंत आली. मग काय म्हणली, लय उशीर झालाय, मला प्लीज घरी सोडायला चाल. नाही म्हणलं बरं का आधी. परत लय रिक्वेस्ट केली त्यांनी. म्हणली चला चलाच. मग इच्छा नसताना सुद्धा त्यांच्याबरोबर जावं लागलं मला. लयच बिचारी हो, साध्या घरात राहते. या परिस्थितीमध्ये त्या पोराबरोबर राहते. लय गरीब आहे बिचारी. मी काहीच न विचारता यांनी सगळं सांगितलं. माझ्यापासून काहीच लपवलं नाही. म्हणजे खरंच सुधारलेत काही? मी विनाकारणच संशय घेते का ह्यांच्यावर? मला वाटतं थांबाय पाहिजे हे सगळं आता. मी उद्या शालिनीला सांगते, हे नाटक बंद करूया. भाजी मस्त बनवू द्या. लय गरीब आहे बिचारी. तुला काय हवंय? ह्या बागेमध्ये सगळे पैसे घेऊन जातो. प्लीज सोड. एक मिनिट, शालिनीकडे पैसे नाहीयेत म्हणून यांना ते आवडत नाहीये? किंवा हे तिच्या मागं लागले नाहीयेत, असं तर नाहीये ना? म्हणजे उद्या जर कोणी पैसेवाली बाई यांच्या आयुष्यात आली तर हे नक्कीच तिच्या मागं जातील. नाही, लगेच नाटक थांबवाय नको. मला उद्याच हे खरंच सुधारलेत का पैशांमुळे शांत आहेत ह्याची खात्री करून घ्यायला लागेल. लालिते, काय आज एकदम शहाण्या मुलासारखा खेळतोय?
आज तू आईला त्रास देत नाही ना, म्हणून मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. तुला चॉकलेट आवडतं ना? हो. मग चॉकलेट, बिस्किट आणि अजून एक गंमत आहे. हे बघ. काकी तुला कसं माहिती मला गाडी पाहिजे? बंटी नाया ताई, तुम्ही नवरा बायको ह्याला लय लाडवणारे. काल मिस्टर आले होते तुमचे, त्यांनी पण हा, सांगितलं त्यांनी मला. काय सांगता. बघा, तुमचा नवरा परक्या बाईला घरापर्यंत सोडायला गेला हे बी तुम्हाला सांगतो, आणि तरी बी तुम्हाला संशय. बंटी, हे बघ, ह्याच्यात चॉकलेट आहे, बिस्किट आहे आणि गाडी पण आहे ना. जा बाहेर जाऊन खेळ. धर. समजलंय मला सगळं. मग आता अजून काय पाहिजे तुम्हाला? वेळ आल्यावर सांगेन. तुझ्या घरी कोण कोण असतं? आई हाय, भाऊ आहे, वडील नाही आहेत. इथं बाजूलाच राहतात. पण का हो, काय झालं? यातलं काय तू माझ्या नवऱ्याला सांगितलंय का? नाही, काहीच नाही. का? मग आता एक काम करायचं. काय? बर, पण ताई हे समज कशा पायी? तुला काय करायचंय, तू तुझी परिस्थिती आणि तुला मिळणारे पैसे बघ. बाकी कशात पडायची गरज नाहीये. येते. आहो ताई, पहिल्यांदाच घरी आलेत. वय चहा टाकते तरी पिऊन जा की. नाही, नको. आता माझं काम झालं ना की येईन चहा प्यायला. मी जाते. आवरून माझ्या मागं लगेच निघ आणि काळजी घे. बर. हा जामकर काय मला सुखानं जगू देणार नाही. हा साकेत जितक्या दिवस जगेल तितके दिवस माझ्या डोक्यावर टांगती तलवार असणार आहे. त्याला मारला पाहिजे. पण कसं? शालिनी. हा, त्या शालिनीचीच मला याच्यामध्ये मदत होऊ शकते. पण जर का ती माझ्या गळ्यात पडली तर नाही, नको. तिच्यापासून जरा अंतरच राखायला पाहिजे. येऊ का टेलर? तुम्ही एवढं सकाळ सकाळी इकडं कसं काय? आता तुमच्याकडे कशासाठी येणार? ब्लाऊज शिवायला. तेवढा अर्जंट द्या की शिवून, परवा लागणार आहे. 2 दिवसात? एवढं अर्जंट नाही होणार हो. मला माहिती जरा उशीरच झाला, आधीच द्यायला हवं होतं. पण आता देते ना, द्या की तेवढे शिवून. हो, आधीची कामं आहे, ती पेंडिंग आहे, त्यांची कामाची डिलिव्हरी आहे. ती झाल्यानंतर 2-4 दिवसांनी या देतो. अहो, 2 दिवसांनी बँकेत बोलवले. आता घरी आहेत ते चांगल्यातले ब्लाऊज आहेत. आता साध्या कामाला कशाला असले ब्लाऊज घालून जायचे ना. द्या की तेवढे शिवून. मागच्या महिन्यात वडील गेले माझे, त्यांच्या इन्शुरन्सचे 50 लाख मिळणार आहेत. म्हणून जायचं होतं. तेवढं द्या की काम करून.